फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा वाचकांना वाचनाची गोडी लागावी आणि सोलापूर सुद्धा वाचनासाठी प्रसिद्ध असावं यासाठी प्रिसिजनच्या वतीने वाचन अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शहा मॅडम यांनी दिली। प्रिसिजन फाउंडेशनने आजवर अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले। शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात प्रिसिजन गप्पा, प्रिसिजन संगीत महोत्सवासारखे प्रकल्प चालू आहेत। याबरोबरच आता प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम हाती घेत आहोत अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली। यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर अरुण टिकेकरांच्या एका वाक्याचा संदर्भ दिलाय। कोणत्याही समाजाची आर्थिक प्रगती ज्या वेगाने होते त्या वेगाने वैचारिक प्रगती झाली नाही तर तो समाज अधपतनाच्या दिशेने वाटचाल करतो। सोलापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार माजी संपादक डॉक्टर अरुण टिकेकर यांच्या सारांश या पुस्तकातलं हे विधान। महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीला अगदी चपकल बसतं। सोलापूर ही याला अपवाद नाही। कोरोनानंतर अनेक शालेय मुलांच्या वाचन लेखनावर परिणाम झालाय। वाचनाची सवय बंद झाली किंवा लागलीच नाही। त्यामुळे स्वतंत्र विचार करून लिहिण्याची सवय मोडली। शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रिसिजन युनिक फीचरच्या माध्यमातून 8 शाळांमधील 1000 विद्यार्थ्यांसाठी गेली 3 वर्ष पासवर्ड वाचन अभियान आपण करत आहोत। त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत। सध्या सर्वांची वाचनाची सवय मोडली आहे। लेखनाच्या बाबतीतही या वाचन अभियानाचा उपक्रम निश्चित उपयोग ठरेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। सोलापुरात वाचणारे ठराविक वाचक आहेत। या वाचन सवयीचे वाचन चळवळीत रूपांतर करण्याचा मानस प्रिसिजन फाउंडेशनचा आहे। महाबळेश्वर जवळचे भिलार हे पुस्तकाचं गाव आहे। कोकणात उभा दांडा हे मंगेश पाडगावकरांचं गाव कवितेचं गाव म्हणून ओळखलं जातं। सोलापूर शहर पुस्तक वाचणाऱ्या लोकांचं वाचकाचं शहर म्हणून का ओळखलं जाऊ शकतं का असा प्रश्न प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याचाच आमचा मानस आहे। प्रिसिजनच्या या प्रकल्पाला इंडियन मेडिकल असोसिएशनचं सहकार्य लाभणार आहे। प्रिसिजन फाउंडेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम राबवला जाणार आहे असंही अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी सांगितलंय। नमस्कार, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी स्वागत। आपण खरं तर वर्षातनं 2दा भेटतो, संगीत महोत्सव आणि प्रिसिजन गप्पा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण नेहमी प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि भेटतो आणि त्याला तुमचाही खूप छान पाठिंबा असतो आणि सोलापूरकरांचाही भरभरून प्रतिसाद नेहमीच असतो। शैक्षणिक आणि CSRचे खूप उपक्रम चालू असतात पण त्यासाठी आपण अशी वेगळी कधी कॉन्फरन्स घेत नाही। आज ही 3री वर्षातली आपली म्हणूया की या वर्षात संगीत महोत्सवची ऑलरेडी झाली, गप्पांची येईल। एक वेगळा सांस्कृतिकच आपण एक प्रोजेक्ट करतो आहोत नवीन आणि त्यासाठीची आज मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स घेतो आहोत। प्रिसिजन वाचन अभियान असा आपण एक नवीन उपक्रम चालू करतो आहोत। तो IMA इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबरीने असणार आहे। IMAच्या आता प्रेसिडेंट आहेत डॉक्टर किरण सारडा। IMA मध्ये देखील खूप वाचक आहेत अतिशय चांगले आणि त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आपण बरोबर करूया का हा कार्यक्रम। वाचन अभियान हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आता 6 जुलैला पहिला कार्यक्रम असणार आहे जो IMAच्या हॉलमध्ये असेल। सगळ्यांना अर्थातच खुला असणार आहे। ह्याच्या मागची भूमिका अशी की शाळेतल्या मुलांना एकतर कोरोनानंतर त्यांचा सगळा अभ्यासक्रम जसा ऑनलाईन झाला तसा पुस्तकं हातात धरून वाचण्याची त्यांची सवय कमी झाली आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपलीही सगळ्यांची खरं तर पुस्तकं वाचण्याची सवय कमी होत चाललेली आहे। तर पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो काही आनंद आहे ना ती जपणारी खूप थोडी लोक आता शिल्लक आहेत। अनेक बुक क्लब्स आहेत सोलापुरात।